गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री. हा आहे नेक्स्ट डे माझा इस्तांबूलमध्ये आणि आम्ही इथून जाणार आहोत सिटी टूरला. तर सकाळचं सगळं आवरून झालंय, ब्रेकफास्ट वगैरे झालाय आणि आम्ही टूर बुक केलेली आणि आमचं पिकअप लोकेशन हॉटेलच्या जवळच आहे. तर तिथे जाते आणि मग मी तुम्हाला पुढे भेटते. तर ही आहे सिटी टूरची बस आणि मी आताच आलेले आहे बसमध्ये आणि इथून टूर स्टार्ट होते. आम्हीच पहिले मेंबर आहे टूरचे. अशी बस आहे. मला वाटतं 15 लोकच असणार आहे बसला. तर इथून बरेचसे पॉईंट कव्हर होईल आणि मी एक एक पॉईंट दाखवेल दिवसभरात. आम्ही आता जस्ट बसमधून उतरलो आहे आणि आम्ही चाललो आहे आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनकडे आणि ही आमची टूर गाईड आहे आणि ती पुढचं डेस्टिनेशन आहे. आय गेस आमचं पहिलं. मी दाखवते पुढे. मोठी आहे ना. इथे ना खूप जास्त ATMs आहे, म्हणजे जागोजागी जिथेही जाणार टुरिस्ट प्लेसला तिथे ATMs आहे आणि रस्त्यावर पण जिथे तुम्ही राहत असाल तिथे पण खूप ATMs भेटतील. हे बघायचं सगळे ATMs आणि तिथेच तुम्हाला डायरेक्टली एक्सचेंज करता येतात. म्हणजे तुम्ही तुमचं कुठल्याही गाडी करू शकता. आम्हाला टूर गाईड सोबत आता आम्ही आलो इथे आणि आम्ही चाललो इथं ब्लू मॉस्क. हे आहे ब्लू मॉस्क आणि हे रोमन एम्पायरच्या टाईमचं सगळं कन्स्ट्रक्शन आहे. तर इकडे हे सगळं रोमन कन्स्ट्रक्शन तुम्हाला बघायला मिळेल ना. ब्ल्यू मॉस्क आहे. तर मॉस्क म्हणजे मस्जिद आणि सगळ्या मॉस्कला असं कवर करावं लागतं. तर मी हे सोबतच आणले आणि जर तुमच्याकडे नसेल तर इथं पण देतात ते, पण तुम्हाला कवर करून जावं लागतं. इथे एंट्री फ्री आहे या मॉस्कला आणि जर तुमच्याकडे हे नसेल तर इथे या काउंटरला तुम्हाला ट्राउझर्स आणि स्कार्फ्स मिळून जातात. कारण फुल ट्राउझर्स वगैरे सगळं पाहिजे, फुल पॅक पाहिजे तर इथे मिळतं सगळं. कारण तू जो बघितलं ना तो घुमट जो आहे ना, ॲक्च्युली माहिती घुमट आहे ना ते रोमन. Porque voy a mostrarles cómo rezamos, por eso yo quiero que todos ustedes me vean. Por eso ब्लू मॉस्क आहे आणि ही रनिंग मॉस्क आहे. फ्रायडेला अजूनही इथं प्रेयर होतात, इथं सगळं प्रेयर होतात. तर वर हे सगळं लेडीजसाठी आणि खालचं सेक्शन हे माणसांसाठी 5000 to 6000 पीपल ऑक्युपाईड करते एवढी कॅपॅसिटी आहे. आणि पूर्ण मॉस्क ही मार्बल स्ट्रक्चरने बनलेली आहे. तर हे पूर्ण मेन पिलर्स 4 पिलर्स आहेत मेन स्ट्रक्चर आणि हा डोम स्ट्रक्चर आहे जो की रोमन एम्पायरचा फेमस स्ट्रक्चर आहे. तर हे जे स्ट्रक्चर आहे हे सगळं ऑटोमन एम्पायरचं स्ट्रक्चर आहे आणि तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला सगळ्या टाईल्स हा ब्लू यूज केलेला आहेत म्हणून याला ब्लू मॉस्क म्हणजेच ब्लू मस्जिद असं म्हणतात. आणि आपल्या मराठीमध्ये किंवा इंडियामध्ये याला उस्मानियत सल्तन असं म्हणतात, म्हणजेच ऑटोमन एम्पायर. हे जे स्ट्रक्चर आहे म्हणजे ही जी ब्लू मॉस्क आहे ही 17th सेंचुरीमध्ये बनलेले आहे आणि खूप ह्यूज आणि मॅसिव्ह स्ट्रक्चर आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे बघायला गेलं ना सगळे फ्लावरी टाईल्स आणि पेंटिंग्स आहे. आणि हे जे लँग्वेज रिटन केलं आहेत हे सगळं अरेबिकमध्ये लिहिलेलं आहे. टर्किश पीपल जे आहे ते इथं 12th सेंचुरीमध्ये आलं आणि त्याच्या आधी इथं होतं रोमन एम्पायर आणि मग पर्शियन एम्पायर. हा पूर्ण कॅम्पस आहे 5000 मीटर स्क्वेअरचा होता काहीतरी ते सांगत होते. त्याच्यामध्ये हॉस्पिटल, स्कूल सगळं होतं आणि मॉस्क प्रे वगैरे सगळं. हे आउटसाइड आहे ब्लू मॉस्क. तर आम्ही आलो आहोत आता हाजिया सोफियाला आणि एंट्री तिकीट आहे इथे 25 euros पर पर्सन. विसरू नका. आणि इथे वुमेन्ससाठी स्कार्फ कंपल्सरी आहे तर हे आणायला विसरू नका, नाही तर मग 5 euros तुम्हाला स्कार्फ घ्यावा लागेल. इथे तुम्हाला मग नाही तर फुल कपडेच ही आणि रेग्युलर तिकीटची आहे पण आम्ही पे केले आणि आम्ही गाईडसोबत आहे त्यामुळे आम्हाला वेगळ्या क्यूने जातो आहे, म्हणजे VIP क्यू म्हणू शकतो. you are going up this way, please. हे रोमन एम्पायरचं स्ट्रक्चर आहे पूर्ण ब्रिक्सने बनवलेलं. रेड सारखंच आहे. ही चर्च
रोमन अंपायर असताना हे पूर्ण चर्च होतं हाजिया सोफिया, पण ते आता झालेलं आहे. आणि जेव्हा ऑटोमन अंपायर, हे रोमन स्ट्रक्चर आहे पूर्ण आणि तेव्हा चर्च होतं, पण आता ते ऑटोमन स्ट्रक्चर, ऑटोमन अंपायर आलं तेव्हा ते मॉस्क झालं. तर हे ना रोमन स्ट्रक्चर आहे आणि ही आधी चर्च होती, त्यामुळे जे बाहेरचं स्ट्रक्चर आहे ते अजूनही रोमन स्ट्रक्चर आहे, पण ते मध्ये जर घेतलं ना तर ते ऑटोमन एम्पायरने बनवलेलं आहे. आणि आता ती मॉस्क झाली की तिथे प्रे होते. ही आता मॉस्क झालेली, ही प्रेइंग सेक्शन खाली खाली ही आता मॉस्क झालेली, हे प्रेइंग सेक्शन आहे खाली पूर्ण. आणि वरचा हा जो पूर्ण सेक्शन आहे तो अजूनही एक्झिबिशनसाठी ओपन आहे. आणि हे रोमन चर्च होतं आधी, पण जेव्हा ऑटोमन आलेत तेव्हा त्यांनी ही मॉस्क म्हणून घोषित केली आणि इथे प्रेइंग सेक्शन सुरू केलं. पण अजूनही हे जे चर्च आहे वरचं त्यांनी चर्च म्हणूनच किंवा एक्झिबिशन म्हणूनच ठेवलेलं आहे, त्यामुळे आपण इथं फिरू शकतो वरचा सेक्शन. पण हे पूर्ण रोमन स्ट्रक्चर आहे आणि ब्रिक्सने बनलेलं आहे. नंतर आता रिनोव्हेशन करून हे इथे मार्बल वगैरे यूज करतात. हे हाजिया सोफिया जे की 6th सेंचुरीचं आहे. आणि हे नंतर ऑटोमन स्ट्रक्चर त्यांनी जे केले टॉम्स आहेत इथे आतमध्ये सुलतान्सचे, जे की 16th आणि 18th सेंचुरीमध्ये क्रिएट केलेले आहे. आता हाजिया सोफियामधून आम्ही बाहेर चाललेलो आहे आणि बाहेरचा व्ह्यू छान मस्त ऊन पडलं आहे. आताच आमची हाजिया सोफियाची टूर झालेली इनसाईड. जेवढं ते इनसाईड ह्यूज आहे ना तेवढंच आउटसाईड पण अगदी छान स्ट्रक्चर आहे आणि खूप ह्यूज पूर्ण परिसर आहे, मस्त वाटतं आहे. आणि तिकडे जसं आमची ती टूर पण झालेली ब्लू मॉस्कची, ते पण तेवढंच ह्यूज होतं, पण त्यापेक्षा हाजिया सोफिया खूप ह्यूज आहे. आणि हे पूर्ण स्क्वेअरमध्ये बनवलं आहे. आणि आधी जे आहे ना हे पूर्ण इथे एक कॉलनीसारखं होतं सोसायटी, म्हणजे इथेच स्कूल्स, हॉस्पिटल, प्रेइंग, टेम्पल्स, म्हणजे आपण टेम्पल्स म्हणतो म्हणून मी टेम्पल्समध्ये, पण सगळं इथंच होतं आणि लोकांसाठी बनवलेलं होतं. मी हे इस्तांबूल कार्ड घेतले आणि हे जागोजागी मिळतं, जसं की ट्राम स्टेशन, बस स्टेशन किंवा मेट्रो स्टेशनला, आणि हे एअरपोर्ट स्टेशनला पण मिळतं. तर ह्याची काही प्राईज असते आणि 5 years व्हॅलिड असतं. तर इथं तुम्हाला डिस्पोजेबल तिकीट्स पण मिळतात आणि कार्ड पण मिळतं. हे कार्ड तुम्ही ट्राम, बस आणि मेट्रोला यूज करू शकता. मी छोटासा ब्रेक घेतलेला आहे खाण्याचा. चेस्टनट्स येथे असे आहेत आणि ज्याची प्राईस इथे ग्रामप्रमाणे, आणि हे टर्की लिरा प्राईस. टर्कीची करन्सी आहे टर्किश लिरा. तर त्याचा आजचा कन्व्हर्जन रेट आहे 2.2 रुपीज इज इक्वल टू 1 टर्किश लिरा. आणि जर पाऊंडमध्ये बोलायला गेलं तर 1 पाऊंड इज इक्वल टू 50 टर्किश लिरा. सुवेनियर शॉप आहे. ब्लू मास्क आणि हाजिया सोफियाच्या इथलेचे सुवेनियर शॉप आहे. छान stones. Wow, nice. Magnets for 50 Turkish lira. What is bracelet? Costumes, stone, rug. हे सगळे टीचे रिलेटेड गोष्टी आहे. टी सेट, टी पॉट विथ टी ग्लासेस. ते लॅम्प्स. हा चिराग. आणि हे गोल्ड प्लेटेड आहे, हँडमेड गोल्ड प्लेट.
तर आता लंच ब्रेक झालेला आहे आणि लंच ब्रेक लंच इन्क्लुडेड आहे टूरमध्येच. आणि असं हे रेस्टॉरंट आहे माझ्या मागे दिसत असेल. आणि स्पेशली मला एक गोष्ट खूप आवडली, सध्या बाहेर विंडी वेदर आहे आणि इथे तर त्यामुळे असं वॉर्म वाटतं आहे, मस्त कोझी वाटतं आहे. आणि आता जेवण आल्यावर मी दाखवते की जेवण कसं आहे. इथे असं रेस्टॉरंट आहे दिसत असेल मागे आणि मागे ना डायरेक्टली सी शोर आहे. आणि इथे आपण हाजिया सोफियाच्या मागेच आहे असं रेस्टॉरंट आहे. आता इथे जेवण, इथे नान, ब्रेड. पहिली डिश आलेली ती म्हणजे सूप आणि ब्रेड नाईस आणि मीठ. Awesome. It's not just one hill like this. It goes like this and like this. आत्ताच आमचा लंच झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे ग्रँड बाजारला, जो की आमच्या आजच्या टूरचा शेवटचा पॉईंट आहे. ग्रेडिंग कार्ड घ्यायचे का पोस्टकार्ड? Dubai chocolate, pistachio, almond, pomegranate, traditional honey, and the orange. Yes. Thank you. Pistachio? Oh my god. It's really creamy. Okay. You're lucky man. I got 2 or 3. हे ग्रँड बाजारचं फर्स्ट गेट आहे, तिकडे दाखव. तर इथून ग्रँड बाजार सुरू होतो आणि असे तिथे ना भरपूर गेट्स आहेत आतमध्ये आणि काहीतरी 4000 का शॉप्स आहेत, 4000 शॉप्स आहेत आतमध्ये. पण आमच्या गाईडने असं सांगितलेलं आहे की आता ऑलमोस्ट तिथे ना ऑथेंटिक गोष्टी मिळत नाही, म्हणजे ज्या टर्किश मेड आहे, फक्त लेबल टर्किश मेड आहे, लेबलिंग इथं होते पण सगळ्या गोष्टी चायनामधून येतात. तर तरी बघूया आपण आतमध्ये कसं आहे काय, दाखवते मी तुम्हाला. खूप गर्दी आणि सगळं मिळेल इथे, सुवेनियर सकट, सोनं चांदी, ज्वारात, हिरे मोती सगळं. टर्किश डिलाईट आपण तिथे जे खायचं ना, टर्किश स्वीट मार्ट तुला सांगितलं, हिरे ज्वारात सगळं रोलेक्स लिहिले त्यावर, वॉचेस आणि वर क्लॉक्स आहेत ना, रोलेक्स लिहिले. तर मी आता ट्रॅममध्ये प्रवास केला आणि मी परत ट्रॅमने जाणार आहे. हे ट्राम स्टेशन आहे माझ्या मागे आणि इथं मी उभं आहे. यात आता चढणार आहे मी पुढे जायला. तर मी आत्ताच हे इस्तांबुल कार्ड यूज केलं ट्रॅमसाठी चढण्यासाठी. तर इथे बॅरिगेट्स असतात आणि त्याच्यानेच इन करायचं आणि त्यानेच आउट करायचं. तर मी आता आउट करणार आहे. आणि ना इथे टॉपअप करायला किऑस्क मशीन आहे, तुम्ही कुठून शकतात नवीन इस्तांबुल कार्ड आणि टॉपअप पण करू शकता. 73. तर मी 100 लिराचं केलं होतं आधी टॉपअप. तर आता मी किती 3 ते 4 स्टॉप पुढे आले. 73 Oh sì. पळत पळत बस पकडलेली आहे मी. ॲक्च्युली बस होती पण ती खूप मागे, म्हणजे बस स्टॉपवरच होतो आम्ही, पण ही बस खूप मागे थांबली आणि आता तक्सिम स्क्वेअरला जाते ही बस. आणि सेम कार्ड कुठे गेलं, कार्ड मी कुठे ठेवलं, तर सेम मी हे इस्तांबुल कार्ड नाही म्हणत त्याला, इस्तांबुल कार्ड आहे ते यूज केलं, जस्ट टॅप केलं आणि आत आले आणि आता चालले तक्सिम स्क्वेअरला. सेम इथे सारख्या बस आहे आणि पुण्यात पण आपल्या अशा बसेस मध्ये टॅप करायचं. टॅप मशीन तिथं आहे आणि ह्या बसेस ना येलो असतात, अशा बाहेरून बघते येलो बस नाही, अशा येलो बसेस असतात. आणि जर तुम्ही गुगल मॅप यूज करत असाल ना, तर गुगल मॅपमध्ये जर येलो दिसत असेल तर त्या म्हणजे बसेस. टर्कीची कॅपिटल सिटी आहे ती अंकारा आहे आणि इस्तांबुल ही मेट्रो सिटी आहे आणि इकॉनॉमिकल कॅपिटल असं म्हणू शकतो इस्तांबुलला. आणि टर्कीची कॅपिटल अंकारा आहे. आणि तक्सिम स्क्वेअर जे आहे ना ते खूप टॉप हिलला आहे, म्हणजे हिल स्टेशनला आहे. तर आम्ही नॉर्थ साईड ऑफ इस्तांबुल असतोय आणि मगाशी आम्ही जिथं फिरायला गेलो तर साऊथ साईड होती इस्तांबुलची आणि आता आपण नॉर्थला चाललो आहे जिथं तक्सिम स्क्वेअर आहे. हा
जो आहे ना रेड कलरचा तो आहे टर्कीचा फ्लॅग. ही इस्तांबूल सिटी जी आहे ती टर्कीची कॅपिटल इकॉनॉमिकल कॅपिटल सिटी आहे. एवढी मोठी मेट्रो सिटी असून पण मला एक प्रॉब्लेम असा वाटतो की इथे सगळे रेस्टॉरंटचे मेन्यू आणि मेन बिल्डिंगची जी नावं आहेत ना ती सगळी इंग्लिशमध्ये नसून टर्कीमध्ये, त्यामुळे ना थोडं समजायला प्रॉब्लेम होतो. पण रादर दॅन दॅट सगळं फ्रेंडली कल्चर आहे आणि वेस्टर्नाइज झालेलं आहे सगळं. जरी ही इस्लामिक कंट्री आहे ना तरी सगळं वेस्टर्नाइज झालं आहे, त्यामुळे फिरायला वगैरे प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्ही मॉस्क व्हिजिट करायला जाणार असाल तर फुल कपडे आणि स्कार्फ घेऊन जायला विसरू नका. तर छान स्पेंड झाला आजचा दिवस आणि पूर्ण टूर कंप्लीट झाली आणि मी आत्ताच रूमवर पोहोचले. तर खूप थकले, छान आता थोडे फ्रेश होते, चेंज वगैरे करते आणि मस्त आराम करते. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि तुम्हाला भेटते मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळी स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.